त्यानंतर पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील वाहतूक तब्बल 32 तासांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे। मार्गावर पलटी झालेल्या गॅस टँकरमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। प्रशासनाने आणि आपत्कालीन यंत्रणांनी 4 क्रेनच्या सहाय्याने टँकर बाजूला करून मार्ग मोकळा केलाय। या घटनेमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अनेक प्रवासी तासनतास अडकून पडल्याने त्यांना मोठा मनस्तापही सहन करावा लागला। तर टँकर हटवल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनीही विशेष व्यवस्था केली। सध्या वाहतूक हळूहळू पूर्ववत होत असून वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय। तब्बल 32 तास एक्सप्रेसवे ठप्प होता। 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30च्या दरम्यान ही घटना झाली। तर उलटलेल्या टँकरमध्ये ज्वलनशील प्रोपिलिन गॅस होता। खबरदारीचा उपाय म्हणून पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली होती। 22 तासांच्या अथक प्रयत्नानंतर गॅस गळती रोखण्यात यंत्रणांना यश मिळालं। तर उर्वरित गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यात आला। गॅस बाहेर काढल्यानंतर 4 क्रेनच्या सहाय्याने टँकर बाजूला केला।